हां ब्लॉक जाता हां सो आमचे एलिगेशन तेच आहा ते सरकारान बेगीन डिमार्केशन करून बिस्टलदास वाड्यार उजो लागला. आतां म्हाजें डायरेक्ट एलिगेशन आहा आतां कोणाचेर वचपाचें ना. जे लँड माफिया म्हूण येयल्या पळय जे सुवाती घेता भायले तेंच्यांनी उजो लायला. कित्याक जे रेंटाक दिता आनी तांकां व्यू गावना पूण तांकां खबर ना की CRZान गव्हर्मेंटान रिलॅक्स केल्या फिशींग विलेज म्हणून आनी फिशरमॅनांक हेचेर कायद्या भितर तरतूद केल्या. पूण गव्हर्मेंट कित्याक फाटीं फुडें सरता. आमदार मांद्र्याचो आमदार आहा ताका हांव रिक्वेस्ट करता सगळ्या फिशरमॅनच्या वतीन आनी एज अ पंच आनी पंचायतच्या वतीन की हे कॉलिंग एटेन्शनान हे घाल CMच्या फुडें की ते डायरेक्ट हेचेर CZMP प्लॅन केला 2011 तो फोर्सान आहा आनी इमिजिएटली एक्ट करून ही सुवात एक्वायर करून जे ट्युरिजमान फाटल्या दिसांनी डिमार्केशन केला जे डिमार्केशन केला ती सुवात ताब्यान घेवन आपल्या CRZान नुस्तेकारांक जे रिलॅक्सेशन आहा ते बेगींतल्या बेगीन दिवचें पडटलें. नाजाल्यार कितें जातलें आमकां लोकांक घेवन हायकोर्टान वचप लोकां कडेन शक्य ना वचोन सांगप की हें करा मागीर ते खंयच्या खंयच पावता. म्हणून हांव सांगता अजुनूय हे गव्हर्मेंटाच्या हातीन आहा आनी पंचायतीन ऑलरेडी रेजुलेशनां CRZाक धाडून इन्स्पेक्शनूय केल्लें आहा. आमदारूय हांगा येवन विजीट केला तेणें एश्युरन्स केला. पूण कशें आहा ज्या मेरेन डिमार्केशन जायना जी सुवात कोणाची ही सुवात लागता ट्युरिजमा जेन्ना ओनरान NOC दिली काय ती पोजेशनान फिशरमॅनाच्या येता आनी फिशरमॅन कमिटी आहा जावं पंचायत नाल्यार तेंची फिशरीज सोसायटी आहा तेंच्या अंडर ही घेवन ते रिटर्निंग वॉल काडून मागीर हे शेड घालून रॅम्प बांदपाचो. नाजाल्यार कितें जातलें हे परत परत फाटलें पळय आहा जी सुवात आहा फिशींग विलेज म्हूण दाखयल्या ताणें ते मॅपार पळोवपाची ती सेक्शन लावन एक्वायर करपाची. कित्याक ती सुवात पावर आहा गव्हर्मेंटाक एक्वायर करपाक फिशरमॅनांक. कित्याक हो झोन पळय आहा तो फिशरमॅनांक रिलॅक्स केला CZMP प्लॅनाचेर 2011 आनी तो फोर्सान आहा. CRZ3 म्हणटा पळय ती CRZ3 पडटा ही सुवात आनी ती फिशरमॅनांक अलावड आहा. नाजाल्यार आमकां कायद्याची हें घेवन कोर्टान वचोन ती घेवची पडटली. तशें आमकां नाका कित्याक गव्हर्मेंट चीफ मिनिस्टर डायनामीक चीफ मिनिस्टर गोंयांक आसा आनी म्हाका दिसता तो करतलो. पूण आमदारान कॉलिंग एटेन्शनान ते उलोवंक जाय डिमांडा वखदार तरी उलोवंक जाय आनी हें काम करून घेवंक जाय इतलेंच मागता. आनी फिशरीज डिपार्टमेंटा कडेन मागता तांचो ग्राम सेवक हांगा आसा की तेंचे फंड आहा आतां लॉस कितकें जाला उणे 10 ते 11 लाख तेजे लॉस जाला. कित्याक तेची झाडां आसली आतां सिजन स्टार्ट जाता 2 बोटी आसले भावाचो आनी त्याचो बिजनस आनी कितलेशेच न्यू झाड हाडलेले ताणें. सो एस्टिमेट 11 लाख अशेंच धरून चाल आनी तो आतां सिजन स्टार्ट जाता कसो वयतलो तरी. सकाळी 10 10:30 सुमार आमच्या फिशरमॅनाचे वाडे आमचे मोर्जेकार आमचो गांवचो तो विठ्ठलदास वाड्यान हांगर आमी फिशरमॅन आमचे आवय बापूय हांगर आमी जगल्या फिशरींग आनी हांव फिशरमॅन आनी हे पळय हांगर तेची व्हडेक 10:30 सुमार कोणी उजो घातलो आमी सकयल आसले आमी सगळे धांवून येयले आनी सगळी तेची लोकलांनी आमच्या गांवच्या लोकांक सगळ्यांक घेवन सगळ्यांक कोणा मेळटा तांकां घेवन आमी पालयले. फायर ब्रिगेड काय पावोंक ना. फायर ब्रिगेड पळय फायर ब्रिगेड तेंची पावोंक ना. फायर ब्रिगेड कित्याक मांद्र्यान आमकां एक जाय. पुलीस स्टेशन कशें केलां तुमी मांद्र्यान एक तशेंच हांव CMा कडेन मागता आमकां मांद्र्यान एक फायर ब्रिगेड जाय. कित्याक ते फायर ब्रिगेड ऑफिसर जाय ते एवढसून आसता ते पावोंक ना. आमी लोकांनी पालयल्या उपरांत ते पावल्या फायर ब्रिगेड. कितें फायदो फायर ब्रिगेडचे आनी फायर ब्रिगेड जाल्यार रस्ते सारके ना. रस्ते आतां पळय असेंब्ली चलता ते रस्त्याचेर मातशें लक्ष दिया. हे प्रॉपर्टी हे ते काय करूं नाका तुमी. लोकांक कितें बेनिफीट लोकांक त्रास जायना तशें तुमी करून दिया. आतां हे पळय भावाचे आमचे 12-13 लाखाचे सगळे लॉस जाले हांगा. झाडां गेली व्हडये गेले तो कसो जगतलो आतां कशें फिशींग करतलो कशें ताका आतां पळय आतां सिजन लागीं येयलो कशें तांकां गव्हर्मेंटान तेजे ताबडतोब ताका हेल्प करपाचो आनी तेजे हें करून दिवपाचें. पूण CMा कडेन हांव रिक्वेस्ट करता आमच्या ही आमची ती कोस्टल लायनींग जी आहा न्हू फिशरमॅनाची एरिया ती रस्त्या सकयल आहा ती सगळी फिशरमॅनाक दिवपाची. फाटल्यान सर्वे केला तेंच्यांनी कसो सर्वे केला काय खबर ना. आमी भुरगेपणान येताले तेन्ना सगळी रस्त्याक उदीक येताले. तेंच्यांनी आतां सगळे हॉटेलकारांनी जी उजो घातला आनी फाटल्या 5-6 वर्सां पयलीं दवरलेले बावड्याचे तेंचे खोपी दवरलेले. प्रत्येक फावटी तांकां व्यू मेळोंक जावन ते अशें करता. कित्याक रिक्वेस्ट करता एक CMा कडेन हे हांकां जल्लीकारांक आमचे हांगा तुमी हे केल्या ते फिशरमॅनाच्या पोटार आड येवं नाका. फिशरमॅन आमी पळय रात दीस ते काम करता पोट भरता आपली फॅमिली जगयता. आतां ताका कितले वर्साचो येतो धंदो कितले झाडां गेली कितले लुकसाण जालें आतां कितले रेडी करतलो ताका कितलो टायम जावो.
इमेज करा फिशरमॅन आता हा नो फिशर डिपार्टमेंटान तांकां इतरा तांकां आयडिया आसतली कितली नॉलेज आहा ती तांकां पळय कळटली तांकां कितलो टायम लागतलो तांकां रिपेर करपाक नेवी जाळा करपाक ताका लागून सांगता सीएमा कडेन ही जी रस्त्यात एक एक जागा आहा ती रस्त्या सकयल आहा ती सगळी फिशरमॅनांक दिवपाची नाल्यार फाल्यां सकाळी लोकांनी कितें केलें हंगामा केलो कितें केलें मागीर तुमी सांगू नाका बाबा गोंयकार आमचे फिशरमॅन अशें जाल्यात फिशरमॅनांक कोण हें करिना फिशरमॅना कडेन गव्हर्मेंटाक सांगता सीएमा कडेन आनी एक रिक्वेस्ट करता फिशरमॅनांक आमचे त्रास करूं नाका आग कोणें लायली ती आमकां खबर ना घराकडच्यान म्हाका कॉल येयलो हांव धांवन येयलो जाल्यार हांगासर सगळे उजो पेटला दोनूय व्हडयो जोन काबार जावं काबार पोपी सयत सगळे आनी लोकलांनी आमच्या सगळे लागीं जावन उदीक मारून सगळे हें केलें फायर ब्रिगेड येयली पुलीस येयले सगळ्यांनी तेंच्यांनी हेल्प केलो मुखार हांगासर कांय उरोंक ना सगळे व्हडयो बिड्यो सगळे काबार जाल्यो जावं बियो सगळी काबार जाल्यो कित्याक कांय एक लागना लायट आमकां दिता डिपार्टमेंटान आमकां लायटीचे प्रोविजनूच असं CCTV लायट ना जाल्यार CCTV कशी येतली ते मेन आतां हय ही थर्ड टायम हेचे पयलेय लागलेले आतां ही तिसरी टायम पयलेय दोन पावटी केला ही तिसरी टायम आनी गव्हर्मेंट काय एक्शनूच घेयना हें मातशें गव्हर्मेंटान पळोवचें कित्याक हांगासर वयर पळय प्रॉपर्टी आहा तांकां आतां व्यू जाय ताका लागून हे व्हडयेकारांक फिशरमॅनांक सगळे काबार करूंक सोदता सो आमचो इतलोच डिमांड आसलो पयलेंय सांगला आनी आतांय बद्दल सांगता की आमकां रस्त्याच्या सकयल पळय कितें आहा न्हू तें आमकां फिशरमॅनांक दिवचें कळ्ळें ते फिशरमॅनांक दिवचें म्हणून आमी तुमकां सदांच गव्हर्मेंटाक सांगलां आनी आमचे बरोबर आमचो पंच आहा तो आमकां सदांच आमच्या फाटल्यान हेल्प करता कसल्याय कामाक जाल्यार तो आमकां फुडें पयलो पावता